अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी. आपले या महिमा स्वामींचं या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. अक्षय तृतीया तुम्हाला तर माहीतच आहे की 30 एप्रिलला आहे अक्षय तृतीया. आणि या दिवशी आपण कोणते उपाय करायचे जेणेकरून आपल्या घरामध्ये वर्षभर कशाचीही कमी राहणार नाही, आपल्या कुटुंबावर सदैव स्वामी महाराजांची कृपा राहील. तर त्यासाठी आपण जे उपाय करणार आहोत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अक्षय तृतीया हा दिवस केवळ शुभ नव्हे तर काळावर विजय मिळवणारा दिवसाचं प्रतीक आहे. आजच्या दिवशी केलेले उपाय तुमच्या 10 जन्मांचे दोष जाळून नष्ट करते. पण हे कोणते उपाय आहेत? हे कोणते उपाय नेमके काय आहेत? त्याचे रहस्य इतका काळ गुप्त का ठेवण्यात आले आहे? चला तर मग आजच्या व्हिडिओत हे उलगडूया की अक्षय तृतीया मागचं अद्भुत आणि गूढ रहस्य काय आहे ते जाणून घेऊया. चला तर मग ते पाहूया उपाय. अक्षय तृतीयेला स्त्रियांसाठी काही विशेष आणि उपाय आणि नियम आहेत. त्यामध्ये महिलांनी 1 तांब्या भरून त्यात केसर आणि तुळशीचं पान टाकून सूर्याला अर्घ्य द्या. त्यामुळे पतीच्या आयुष्यात वाढ होते, सौभाग्यवृद्धी, विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील. हा उपाय कोणीही करू शकतं, विवाहित अविवाहित स्त्रिया दोघींनी केले तरी चालते. अक्षय तृतीयेला 3.5 मुहूर्तांपैकी एक मानलं जातं. त्यामुळे सुवासिक उटणं लावून अंघोळ केल्याने शरीर मनातील दोष निघून जातात. तसेच ग्रहदोष, शाप व बांधणी दूर होते. सर्व वयोगटातील स्त्रिया हा उपाय करू शकतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालून प्रदक्षिणा घालावी. 7-11 वेळा प्रदक्षिणा करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करा. यामुळे कुलदैवत प्रसन्न होते, धनप्राप्ती होते. गर्भप्राप्तीसाठी अत्यंत शुभ असा हा उपाय. विशेषतः गर्भधारणेची इच्छा असणाऱ्या महिलांनी हा उपाय आवर्जून करावा. त्यानंतर अक्षय तृतीयेला पुरुषांसाठी काही उपाय आहेत. अक्षय तृतीयेला पुरुषांनी कोणतेही धान्य दान द्या. त्यामुळे करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होऊन सरकारी कामात यश मिळेल. सर्व वयाचे पुरुष, विशेषतः बेरोजगार आणि नोकरीत अस्थिर असलेले पुरुष हा उपाय करू शकतात. शिवलिंगावर पांढरं फूल, पांढरे तांदूळ, गंगाजल अर्पण करा. यामुळे पितृदोष, आयुष्यातील अपयश नाहीसे होते. केतूचे दोषही दूर होतात. गायीला गूळ आणि हिरव्या गवताचा प्रसाद द्या. त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होऊन दाम्पत्य जीवनात सौख्य निर्माण होते. विवाहित आणि अपत्य प्राप्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या पुरुषांनी हा उपाय अवश्य करावा. यानंतर स्त्री आणि पुरुष दोघांनी कोणते नियम पाळावेत? तर या दिवशी कोणत्याही प्रकारचा वादविवाद कटाक्षाने टाळा, कारण याचं फळ अक्षय्य मिळतं. म्हणजेच रागाचं फळ सुद्धा दीर्घकाळ टिकू शकतं. काळं वस्त्र परिधान करू नका. शक्यतो शुभ्र, पिवळा किंवा गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान करा. यामुळे सूर्य, गुरु आणि शुक्र ग्रह प्रसन्न होतात. या दिवशी सोनं किंवा धातू, कांस्य, चांदी काहीतरी खरेदी करा आणि ते प्रथम देवाऱ्यात ठेवून वापरा. यामुळे खरेदी केलेलं धनसुद्धा अक्षय्य होतं. यानंतर अक्षय तृतीयेला करायचे गुप्त आणि थेट उपाय. संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात 5 दिवे लावून ओम श्री श्री महालक्ष्मी नमः हा 108 वेळा जप करा. अचानक धनलाभ होऊन अडकलेले पैसे परत येतात. 1 मूठ खडी साखर, 1 मूठ तांदूळ आणि 7 वेलदोडे, 7 पांढऱ्या कवड्या पांढऱ्या कपड्यात बांधून गुपचूप एखाद्या गरीब महिलेला दान करा. यामुळे घरात शुभवृद्धी, ग्रहशांती, अपत्य प्राप्तीस मदत होते. हा उपाय स्त्री पुरुष दोघांनी केला तरी चालेल. अत्यंत प्रभावी उपाय आहे. या दिवशी संध्याकाळी आपल्या घरातील मुख्य दरवाजावर गंगाजल शिंपडा आणि श्री स्वामी समर्थ हा जप करत दिवा लावा. यामुळे कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही. संपूर्ण वर्षभर घर सकारात्मकतेने भरून जाते. असेच उपाय आहेत. अक्षय तृतीयेला करायचे अनेक उपाय आहेत. तर हे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि कौटुंबिक प्रगतीसाठी आपल्याला मदत मिळते आणि वर्षभर घरामध्ये तुमच्या ज्या काही दोष आहेत, जे काही अडचणी आहेत, त्या अडचणीही दूर व्हायला मदत होते आणि आपली उत्तरोत्तर प्रगती होण्यासही मदत मिळते. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हापर्यंत पोहोचतील. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला माहिती कशी वाटली हे सांगण्यासाठी मी नवीन घेऊन येत जाईन. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेला बाबत काही अद्भुत आणि माहिती नसलेली असे बरेचशी माहिती आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे. भगवान परशुरामाचा जन्म. लोकांना माहीत आहे की अक्षय तृतीयेला भगवान परशुराम यांचा जन्म झाला. पण गुप्त माहिती अशी आहे की परशुरामांचा जन्म पृथ्वीवरील धर्म आणि ऋषी संस्कृती वाचवण्यासाठी झाला होता. विशेषतः ज्यांच्या घरात सतत संकट येतात त्यांनी या दिवशी परशुरामाचं स्मरण करून परशुराम गायत्री मंत्र या मंत्राचा जप करा. यामुळे वंशरक्षा व कुलशांती मिळते.
असे म्हणतात की या दिवशी काळ थांबतो. तर होय, वेळेचा प्रभाव क्षणभरासाठी निष्क्रिय होतो. शास्त्रानुसार अक्षय तृतीया ही त्रेतायुगाची सुरुवात मानली जाते. याच दिवशी सूर्य, चंद्र दोघंही एकाच वेळी उच्च स्थितीत असतात. यामुळे संपूर्ण ब्रह्मांड काळाचा प्रभाव शून्य होतो आणि त्यामुळेच जो काही संकल्प आपण करतो तो काळाच्या प्रभावापलीकडे जातो. म्हणून याला अक्षय फळ मिळतं. भीष्म पितामहा यांनी अक्षय तृतीयेला शरक्षय्येवर झोपलेलं शरीर सोडलं नाही. कारण महाभारतातील अद्भुत गोष्ट, भीष्म पितामहा अक्षय तृतीयेला शरीर सोडू शकले असते, पण त्यांनी उत्तरायण पूर्ण होईपर्यंत मृत्यू टाळला. कारण अक्षय तृतीयेला इतकी पुण्यदायी स्थिती असते की जर ते मृत्यू पत्करले असते तर पुढचा जन्म मिळणं त्यांना कठीण झालं असतं. कारण या दिवशी देहत्याग केल्यास पुनर्जन्म होत नाही, तर आपल्याला मोक्ष मिळतो. असा स्वामी कृपेने आपल्यालाही मोक्ष मिळावा. भगवान कुबेराने प्रथम श्री लक्ष्मीला आपल्या खजिन्यात बसवलं. अक्षय तृतीयेला धनसंपत्तीचे अधिपती कुबेर यांनी प्रथमच महालक्ष्मीची स्थापना आपल्या धनकोशात केली होती. म्हणूनच जो कोणी या दिवशी धातू, धान्य, दान किंवा वस्त्रदान करतो त्याच्या घरात लक्ष्मी अखंड निवास करते असं मानलं जातं. सुदामाचा श्रीकृष्णाकडून अक्षय स्वागत याच दिवशी श्रीकृष्ण आणि सुदामा यांची गूढ भेट झाली होती. सुदामाने आणलेले मुठभर पोहे श्रीकृष्णाने अक्षय भंडार देऊन फेडले. म्हणूनच या दिवशी एखाद्याला प्रेमाने अन्न द्याल तर ते अन्न भाग्य बनून परत येते. या दिवशी केवळ भविष्यच नव्हे तर पुनर्जन्माचं कर्म बदलतं. गरुड पुराणात लिहिलं आहे की जर अक्षय तृतीयेला पितृतर्पण, गायीला अन्नदान, वस्त्रदान केलं तर आपल्या पूर्वजांचं अपूर्ण कर्म पूर्ण होतं आणि त्यामुळे तुमच्यावर आलेले अनुवंशिक दोष, कुलदोष, पितृदोष आपोआपच निवळतात. अक्षय तृतीयेला एक पानाचे झाड लावले तर 10 जन्मांचे पाप नष्ट होतात. पिंपळ, वड, आंबा, बेल किंवा आवळा यापैकी कुठलेही एक झाडाचे रोप या दिवशी लावलं आणि मनात लोककल्याणाचा संकल्प केला तर या वृक्षाच्या एकेका पानातून पुण्य निर्माण होतं, ज्यामुळे कर्त्याचं ब्रह्महत्येसारखं महापापही दूर होतात. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. महिमा स्वामींचा या स्वामी परिवाराचे सदस्य व्हा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.